नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आज काय नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाचे मोठ्या ठिकाणी अपडेट बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षेबाबत सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी बातमी आली आहे, त्याविषयी सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल की 10वी आणि 12वीची 2024मध्ये तुमची जी आता बोर्ड परीक्षा होणार आहे, तेव्हा तुम्हाला खूप महत्त्वाच्या बातम्या पाहायला मिळाल्या असतील. पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी महत्त्वाची माहिती प्रोव्हाइड करणार आहे, ती सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची असणार आहे. म्हणून व्हिडिओला सर्वांनी लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर मिळणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाली लाल बटनावरती क्लिक करा. फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिसणार नाही आहे, म्हणून एकही विद्यार्थी चुकता कामा नये. सर्वांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अपडेट अशी आहे, 10वी-12वीच्या परीक्षेसाठी खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, बघा कशा प्रकारे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 10वी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच 12वीकरिता खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना नाव नोंदणी अर्ज फॉर्म नंबर 17 अतिविलंब शुल्काने ऑनलाईन भरता येणार आहे. म्हणजेच तुम्ही त्याला 17 नंबरचा फॉर्मसुद्धा म्हणतात. पुढे बघा काय सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, अतिविलंब शुल्काने तुम्हाला ह्या फॉर्म भरता येणार आहे, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे नागपूर विभागीय मंडळाचे सचिव चिंतामण वंजारी यांनी कळवलेले आहे. इयत्ता 10वी व 12वी अतिविलंब शुल्क प्रति विद्यार्थी प्रतिदिन 20 रुपये ह्याप्रमाणे स्वीकारण्यात येईल. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक विद्यार्थ्याकडून मित्रांनो प्रतिदिन 20 रुपये याप्रमाणे मित्रांनो स्वीकारण्यात येईल. पुढे बघा, नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांनी तुम्ही जर बघितलं, ही संकेतस्थळ दिलेलं आहे, ही वेबसाईट आहे, या वेबसाईटवर मित्रांनो भरायचे आहे. आणि 12वीच्या विद्यार्थ्यांनी मित्रांनो वेबसाईट दिलेली आहे, ह्या वेबसाईटवर भरायचे. म्हणजे 10वीसाठी वेगळी वेबसाईट आहे, 12वीसाठी वेगळी वेबसाईट आहे. या संकेतस्थळावर मित्रांनो हा फॉर्म भरायचा आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी शाळा सोडण्याचा दाखला म्हणजेच मित्रांनो तुमची LC, त्याची तुम्हाला ओरिजिनल या ठिकाणी मित्रांनो ओरिजिनल तुमच्या ठिकाणी LC किंवा TC तुम्ही त्याला म्हणतात, किंवा तुमच्या ठिकाणी शाळा सोडल्याचा दाखला तुम्ही त्याला म्हणतात, ते तुम्हाला न्यायचं आहे. नंतर नसल्यास द्वितीय प्रत व प्रतिज्ञापत्र लागणार आहे. आधार कार्ड, स्वतःचा पासपोर्ट आकाराचा छायाचित्र ठेवावा, पासपोर्ट फोटो तुम्हाला न्यायचे, आधार कार्ड न्यायचे, आणि मित्रांनो तुमची LC तुम्हाला न्यायची आहे. ऑनलाईन अर्ज भरताना सादर कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची आहे. पात्र विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर परीक्षेची आवेदनपत्रे मंडळाने विहित केलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना 17 नंबरचं फॉर्म भरायचं असेल, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो ही महत्त्वाची बातमी होती. म्हणून मित्रांनो, तुमचे कोणी मित्र असेल किंवा कोणी नापास झालेला विद्यार्थी असेल, त्याला सांगा, जेणेकरून मित्रांनो त्या विद्यार्थ्याचा यावर्षी तरी फायदा होऊ शकेल. तो विद्यार्थी यावर्षी तरी या ठिकाणी 10वी किंवा 12वीची परीक्षा पास होऊ शकेल. अपेक्षा करतो तुम्हाला ही अपडेट आवडली असेल. ही अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या मध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.